मला मान्य आहे की आपल्याला घरी 100 कामे असतात, पण 100 कामे जेव्हा आपण आपल्या मनाला सांगू ना मी करते, तेव्हाच ती 100 कामे आपल्याला आपलं मन थकवलं जातं. पण जर त्या मनाला आपण जर सांगितलं की तुला हा टॉपिक पूर्ण करायचा, आपण त्या मनाला आठवणच करून दिली नाही की तुला ही 100 कामे आहे ती केली तू, तेव्हा त्या आपल्या मनाला वाटेल की हिलाच आठवण नाही तर आपण हिला का आठवण करून द्यायचं. म्हणून कधीच आपल्या मनाला सांगायचं नाही की मी एवढी कामं केली तेवढी कामं केली. म्हणून फक्त स्वतःच्या मनाला सांगायचं मला हा अभ्यास आहे, मला हा टॉपिक पूर्ण करायचा आहे. 24 तास फक्त अभ्यासाचा डोक्यात विचार ठेवा आणि बघा मग कसा चमत्कार होतो. आपण कधीच थकत नाही आणि आपली गाडी रुळावर छान चालते. नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रात्री 9:30ला. आणि बघा इथे मी काही जो ऑनलाईन अभ्यास केला होता युट्यूबचा त्याचे नोट्स बनवत आहे. मुलं झोपलेली आहेत, जेवण झालेली आहेत, भांडी वगैरे घासून ठेवली, घर स्वच्छ केलं आणि बसले अभ्यासाला. तर मला 1-2 कमेंट असे दिसले की ताई तू फक्त युट्यूबच व्हिडिओ बनवते की अभ्यासही करते. तर तुम्हाला सांगण्यात मला आनंद होईल की मी दोन्ही पण काम करते, कारण तुमच्यापासून मला एक वेगळीच ऊर्जा मिळत आहे आणि मोटिवेशन तुम्हाला करत आहे. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. मला एक आतून आनंद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्यापासून ऊर्जा भेटत आहे आणि माझ्यापासून तुम्हाला मोटिवेशन मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पण फायदा आहे, म्हणून मी दोन्ही पण कामं करत आहे. आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की मी अभ्यास कशी करू शकते एवढे कामं असताना. त्यानंतर एवढी कामं करून मी थकून जात नाही का, रात्रीपर्यंत मी अभ्यास करते, सकाळी ब्रह्मवेळेत उठते, या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळणार आहे. मैत्रिणींनो, आपण कितीही कामं करू दे, दिवसातून आपल्याला 100 कामं का असू दे ना, पण जेव्हा ती कामं करल्यानंतर आपण जेव्हा शांत वेळेत बसतो ना, तेव्हा आपण आपल्या मनाला सांगतो बापरे मी आज किती कामं केली, माझ्या तर सोबतीला कोणीच नव्हतं, मला एकटीलाच कामं करावी लागतात आणि कोणी मला सपोर्ट पण करत नाही आहे. आणि या सगळ्यांमुळे ना आपण आणखी दुःखी होतो, आपल्याला हर्ट होतं आणि त्या हर्ट झाल्यामुळे आपलं मन आपल्याला 1000 थॉट तयार करून देतं आणि या 1000 थॉटमुळे आपण एवढं डिप्रेशनमध्ये जातो की आपली अभ्यास करायला इच्छाच होत नाही. म्हणून तुम्हाला सांगते मी की जेव्हा मी असे शांत किंवा रिलॅक्स बसते कामं करून झाल्यानंतर माझ्याही डोक्यात विचार येतात की बापरे मी तर एवढी कामं करते, मला तर कोणीच सपोर्ट करत नाही. असे विचार डोक्यात यायला लागले की त्याला मी लगेच कन्व्हर्ट करते आणि स्वतःला सांगते की मला आज कुठला अभ्यास करायचा आहे, माझा कुठला टॉपिक राहिलेला आहे, माझं उद्याचं टार्गेट काय. म्हणजे माझ्या सांगण्याचा अर्थ आहे की स्वतःच्या डोक्यात विचारच येऊ द्यायचा नाही की मी आज एवढे कामं केली, मला कोणी सपोर्ट करणार नाही. म्हणजे स्वतःला जेवढी निगेटिव्ह थिंकिंगने आपण सांगू ना, तेवढे निगेटिव्ह थिंकिंग आपल्या डोक्यात येत जाते. म्हणून कधीच स्वतःला सांगायचं नाही, फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. आणि रात्री 1 वाजलेला आहे आणि मी आता अभ्यास करून झोपायला आलेली आहे. तर बघा मुलांना रात्री पाणी प्यायला लागतं म्हणून ग्लास भरून आणून ठेवला. आणि तिकडे 1-2 अशा कमेंट दिसल्या की ताई तू रात्री 1-2 वाजेपर्यंत अभ्यास करते, तर मग तू सकाळी कशी लवकर उठू शकते. तर बघा ज्या दिवशी माझा रात्री भरपूर वेळ अभ्यास होतो ना, त्या दिवशी मी सकाळी ब्रह्मवेळेत जरा उशिरा उठते, म्हणजे 5च्या नंतर उठते. मी भरपूरदा तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या शरीराला आराम पण आवश्यक आहे. म्हणून मी आज 5:40ला उठलेली आहे. मी 4चा अलार्म बंद केला आणि तो 5:30चा लावलेला आहे. त्यामुळे काय होतं, आपली झोप होते 4 ते 5 तासाची. आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे की जेव्हा मला भरपूर झोप येते तिथेच मी त्या टेबलवर 10-15 मिनिटाचा अलार्म क्लॉक लावते आणि तिथेच विश्रांती म्हणून 15-20 मिनिटं तिथेच झोपून घेते. म्हणजे माझी झोप पण पुरेशी होते आणि खरंच नाही इतकी गाढ झोप लागते 15 मिनिटात. अलार्म वाजला की फ्रेशनेसनी मस्त अभ्यास होतो. तर बघा सकाळी बाहेर आले होते, थोडा फेरफटका मारून घरात गेले आणि परत ऑनलाईन KVSचा अभ्यास करायला घेतला. कारण रात्री KVSचा अभ्यास करून झोपले होते ना, त्यामुळे लिंक छान लागलेली होती. म्हणून पुन्हा आता KVS अभ्यास करायला घेतला. KVS म्हणजे केंद्रीय विद्यालय. आणि असेच मी माझे टार्गेट पूर्ण करत असते. तर बघा मैत्रिणींनो, असेच तुम्हालाही तुमचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जरी आपल्याला थकवा येत असला, जरी आपण कामांनी थकत असलो, आता आपण आगीत उडी मारली ना, आपण लग्नानंतर अभ्यास करत आहे तर आता ते आपल्याला तपून बाहेर निघावं लागेल, म्हणजे आपण सोनं बनून निघू. नाहीतर आता आगीतून बाहेर आलो अर्धवट राहून काही फायदा आहे का. आपलं मन म्हणतं की काहीतरी करून दाखवायचं आहे, मग त्याच्यासाठी तपावं तर लागेलच ना. नाहीतरी आपण मनातल्या मनात जडत आहे ना की मला काहीतरी करून दाखवायचं आहे, माझं लग्न झालं, मला मुलं झाली, माझं स्वप्न अधुरं राहिलं, माझं स्वप्न पूर्ण झालं नाही, मग स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, मग आता तपावं तर लागेलच ना, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. मग त्या तपण्यासाठी आपल्याला आगीत उडी मारलेली आहे, आगीत आपल्याला भाजावं लागेल, छान असं स्वतःला असं एवढं ताकदवर बनावं लागेल, एवढं म्हणजे त्याला असं तपवावं लागेल आपल्या शरीराला, तेव्हाच आपण सोनं बनू ना छान. आणि तेव्हाच मग सगळे म्हणतील सोनं ते सोनंच असतं. म्हणून माझ्या सांगण्याचा अर्थ हाच आहे, फक्त स्वतःच्या मनाला कधी सांगू नका की मी किती कामं केली म्हणून.
जितक्या वेळा तुम्ही ते आपल्या मनाला सांगाल ना मी की एवढं केलं, मी एवढं केलं, तर ते तेवढं आपल्याला आपलं मन थकवतं. हे सांगण्याचा प्रयत्न केला की मी छान काम करत आहे, माझा छान अभ्यास होत आहे, मला सर्व सपोर्ट करत आहे, जी पॉझिटिव्ह अफर्मेशन करा. आणि बघा, सकाळी पाणी संपलेलं होतं म्हणून बोर चालू केली आणि इतकं धुकं पडलेलं होतं बाहेर, तुम्हाला दिसत असेल. आणि 6:30 वाजलेले आहे. आता लॉक उघडून घेते, थोडं चेरीला घुमवून आणते. चेरी म्हणजे आमची पेट डॉग. आणि त्यानंतर मग मुलीला उठवते. आणि 1-2 कमेंट अशा दिसल्या की ताई आमचे हस्बंड आम्हाला सपोर्ट करत नाही. तर मला सांगा, इथे कोणीच कोणाला सपोर्ट करत नाही, आपण फक्त आपल्याला सपोर्ट करायचा असतो. कारण आपल्याला दिसत असलं की सगळेजण छान सुखात आहे, सगळ्यांना छान असं चांगलं बॅकग्राऊंड मिळत आहे, मलाच अभ्यासाला बॅकग्राऊंड मिळत नाही, ते दिसतं तसं नसतं. म्हणून आपण फक्त हा विचार करायचा की मी माझं प्रोग्रेस कशी करू शकू, मी माझी सेल्फ डेव्हलप कशी करू शकेल. म्हणून फक्त स्वतःला कठीण काढत सांगत राहायचं की मी करू शकते आणि मी केलेलं आहे. असं स्वतःला निगेटिव्ह थॉटनी मी इतकं काही करते, मला तर घरी खूप त्रास आहे, असं सांगून थकवायचं नाही. तर पॉझिटिव्ह अफर्मेशननी स्वतःला प्रोत्साहित करत राहायचं. हीच असते पॉझिटिव्ह विचारांची जादू आणि आपल्या मोटिवेशनची कमाल. तर बघा, इथे मुलीला उठवलेलं आहे आणि आता निघाली कांद्याची पात आणायला आमच्या वाडीमध्ये. कारण तुम्हाला माहीत आहे की कोथिंबीर, पालक आणि लाल भाजी, कांद्याची पात, लसण हे छान लावलेलं आहे आणि घरचं छान असतं, स्वस्त मस्त. त्यामुळे मला फार आवडतं. हे सगळे माझे स्मॉल हॅपीनेस आहेत. मला एक कमेंट अशी दिसली की ताई तू तर खूप अभ्यास करते, तुला का अजून यश मिळत, तू आता अपयशच मिळत आहे. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट तुम्हाला पण खूप प्रेरणा देणारी ठरेल आणि ती माझ्यासाठी पण प्रेरणा देणारी ठरलेली आहे. तर बघा, एक व्यक्ती असतो, तो व्यक्ती 21व्या वर्षी त्याच्या व्यवसायात त्याला तोटा झाला. त्यानंतर 22व्या वर्षी तो विधिमंडळाची निवडणूक हरला. 24व्या वर्षी परत एका व्यवसायात तो अपयशी ठरला. 26व्या वर्षी ऐन तारुण्यात त्याला त्याची पत्नी मरण पावली, त्याचे दुःख त्याला पचवावे लागले. 27व्या वर्षी तो डिप्रेशनमध्ये गेला. 34व्या वर्षी त्याने संसदीय विधिमंडळाची निवडणूक हरला आणि 45व्या वर्षी सेनेटच्या निवडणुकीत पूर्णतः पराभूत झाला. त्यानंतर 47व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष होण्याचे त्याचे प्रयत्न पूर्णच अयशस्वी ठरले. नंतर परत 49व्या वर्षी एखाद्या सेनेटवर निवडून येण्यात तो परत अयशस्वी ठरला आणि तुम्हाला सांगते की 52व्या वर्षी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला आणि तो माणूस होता अब्राहम लिंकन. आता तुम्ही म्हणाल की आता मला सांगा की जो माणूस अयशस्वी म्हणाल त्या माणसाला की त्याला हे म्हणाल की तो यशासाठी त्यांनी केलेली धडपड, हा जर त्याने जिथे त्याला यश मिळत नाही तिथे जर तो थांबला असता, प्रत्येक टप्प्यात त्याला यश मिळालं नाही, अपयश मिळत गेलं, तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून झाले असते का? म्हणून तुम्हाला सांगते मी, कितीही अपयश येऊ द्या, जीवनात कितीही संकट येऊ द्या, फक्त हरायचं नाही, खचायचं नाही, खंबीरतेने समोर जायचं. आणि मी स्वतःला अशीच मोटिवेट करत असते. जरी मला अजून यश मिळालं नाही ना, तरी मी अशीच यशाची पुस्तकं वाचून स्वतःला मोटिवेट करत असते. तर बघा, इथे यूट्यूबची एडिटिंग करत आहे मी. फक्त अर्धा ते 1 तास माझ्या यूट्यूबच्या एडिटिंगला देते. त्यात तुमचे कमेंट रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. काही मला पोस्ट टाकायच्या असल्या त्या पोस्ट टाकते, कारण तुमच्यापासून मला छान एनर्जी मिळत आहे. तर बघा, इथे संत्र्याच्या गोळ्या फिलअप करून ठेवत आहे. मुलाला फार आवडते आणि यानी ऊर्जा मिळत असते आपल्याला. त्यानंतर दूध घेऊन आले, दूध तापवलं आणि आता मुलाच्या स्कूलची तयारी करत आहे. त्यानंतर त्याला स्कूलमध्ये पोहोचवून द्यायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगते, जरी आपल्याला 100 कामं असू द्या दिवसाला, फक्त स्वतःला पॉझिटिव्ह विचाराने सांगत राहायचं, तेव्हाच आपण काहीतरी करू शकू आणि स्वतः आपण कधीच थकणार नाही. हेच माझं सिक्रेट आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. नंतर मग मुलाला सोडून स्कूलमध्ये आले आणि बघा, मी घरी आल्यानंतर इतके छान पक्षी मस्त चिवचिव करत होते. त्यांच्यासोबत स्मॉल हॅपीनेस घेतला आणि मी माझे स्मॉल हॅपीनेस अशीच शोधत असते. मी कधीच माझ्या निगेटिव्ह कमेंट किंवा निगेटिव्ह लोकांचा विचार माझ्या डोक्यातच आणत नाही. त्यामुळे कधीच आपण स्वतःला निगेटिव्ह विचाराच्या जाळ्यात लोटायचंच नाही आणि आपण यामुळे स्वतःला एनर्जेटिक ठेवू शकतो, स्वतःला ऊर्जेने परिपूर्ण ठेवू शकतो. जितका आपल्याला स्मॉल हॅपीनेस घेता येईल ना, कुठूनही घेता येऊ द्या, तितका स्मॉल हॅपीनेस घ्या.
आणि इथे बघा मी आज दळण करायचं आहे तर दळण काढून ठेवलं, उन्हात वाळवून घेतलं. त्यानंतर आले मस्त बेडरूममध्ये आणि आता मी मस्त माझा करंट अफेअरचा अभ्यास करून घेणार आहे. मला कमेंट दिसलं की ताई अभ्यास मी माझा करंट अफेअरचा गुगलवर जाऊन करते आणि गुगलवर मी करंट अफेअर टुडे टाकते. मस्त 10-15 प्रश्न येतात आणि याचे स्क्रीनशॉट मी आपल्या मोटिवेशन विथ वैशाल्या व्हॉट्सअप चॅनलवर पाठवते. तर बघा मी माझा करंट अफेअरचा अभ्यास करून घेत आहे. आणि इथे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर नवाफ सालेम यांची निवड झालेली आहे. त्यानंतर ऊर्जा प्रकल्पांना सहवित्त पुरवठा करण्यासाठी कोणाची स्वाक्षरी घेणं आवश्यक आहे तर पंजाब नॅशनल बँकची. आणि आणखी एक दाखवते बघा, इथे प्रश्न दिसेल तुम्हाला, जे आपले काय म्हणतात त्याला वर्ल्ड हायेस्ट फ्रोझन लेक मॅरेथॉनचे आयोजन कुठे करण्यात आले तर ते करण्यात आले लडाखला. असे मी माझे छान करंट अफेअरचा अभ्यास करून घेते. 10 ते 5 प्रश्न माझे दररोजचे असतात आणि 15 ते 20 मिनटं मी करंट अफेअर करते. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग मी त्याचे स्क्रीनशॉट मग माझ्या नोटबुकमध्ये लिहून घेते, जेणेकरून आपल्याला आपल्या नेहमीसाठी ते आपल्याजवळ नोट्स म्हणून राहतील. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. पुढील व्लॉगमध्ये बाय.